So dear student, again today I am explain the same program because we are studying the point that is array. What is array? Okay, so here yesterday or last lecture I explained this point with example, okay, but again I am explaining same the concept array using the example. Okay, so see here, okay, the program that is array. Okay, so here I make array name of that array, okay, is the marks actually. Okay, so here I created a class student and that contains a data member or roll number. So roll number stores a value, a single value, and another marks. So marks is the array. So here our, so this array is, check here that array. So this is actually array. Okay, so int marks square bracket, okay, inside the square bracket that is size. Okay, the size is 3, so the size is here, okay, that is 3. Okay, so size is 3. Okay, so check here in this program. Okay, I will start, okay, again. Okay, so see here, बघा मी परत एकदा हा कन्सेप्ट तुम्हाला सांगतो, परत एकदा हा प्रोग्राम मुद्दाम सांगतो मी तुम्हाला समजावं यासाठी. म्हणून iostream iostream ही फाईल आहे जी बऱ्याचशी माहिती याच्याकडे असते. त्यातले आपण फक्त नेमस्पेस स्टँडर्ड वापरला आहे जो सी इन आणि सी आउटला सपोर्ट करतो. कॉन्स्ट int साईज, तर इथं साईज दिली आपण किती 3. एक कॉन्स्टंट व्हेरिएबल डिक्लेअर केले इंटिजर टाईपचं आणि त्या व्हेरिएबलचं नाव आहे साईज, त्याला व्हॅल्यू दिली किती 3, ही व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर पुढं आपण क्लास स्टुडंट घेतो आहे. या प्रोग्राममध्ये काय करतो आहे आपण बघा. ओके, ह्या प्रोग्राममध्ये आउटपुट जर आपण पाहिलं, ओके, तर इथं दिसतं बघा. ओके, काय करतो आहे आपण, एका विद्यार्थ्याचा रोल नंबर घेतो आहे, काही नंबर तुम्ही देऊ शकता रोल नंबर, आणि त्या एका विद्यार्थ्याचे आपण 3 सब्जेक्टची मार्क घेतो आहे, 3 सब्जेक्टचे मार्क्स घेतो आहे आणि त्यांची बेरीज करतो आहे, टोटल मार्क्स काढतो आहे. ओके, मग या 3 सब्जेक्टचे मार्क घ्यायला सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3चे मार्क्स घेण्यासाठी म्हणून आपण अरे घेतला आहे. 3 सब्जेक्टचे मार्क्स घेण्यासाठी म्हणून आपण अरे घेतला आहे. तो इथं मार्क्स म्हणून आहे बघा अरे. ओके, लाईन नंबर 7ला मार्क्स. ओके, आणि साईज जी आपण इथं वरती डिफाईन केलेली आहे, साईज इक्वल टू 3 केली. ती तिथं 7 नंबर लाईनला मार्क्सच्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये साईज आहे, तिथे ती व्हॅल्यू 3 येते. ओके, तर इथं साईज 3 घेतली 3 नंबर लाईनला. पुढं क्लास आपण तयार केला आहे 4 नंबर लाईन, दॅट इज अ स्टुडंट. क्लास तयार केला आहे स्टुडंट नावाचा, int रोल नंबर. ओके, रोल नंबर आणि मार्क्स. ओके, दिस 2 आर द डेटा मेंबर, हे 2 डेटा मेंबर आहेत. रोल नंबर एकच व्हॅल्यू स्टोअर करतं कारण तो अरे नाही आहे. ओके, नंतर मार्क्स व्हॅल्यू स्टोअर करतं स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये, जे काय तुम्ही व्हॅल्यू द्याल तेवढ्या व्हॅल्यू स्टोअर करतं. आपण स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये दिले काय, साईज दिले, आणि साईजला वरती व्हॅल्यू आपण असाइन केले 3 नंबर लाईनला, ती काय 3 आहे. ओके, बघा वाटल्यास इथं बघा, इथं दिसते ही इथं जी दिसते तुम्हाला हे 3 आहे. तेच कुठं होतं, ह्या साईजच्या ठिकाणी ते देण्यात येतं, म्हणजे int मार्क्स ऑफ 3 असं होतं. म्हणजे मार्क्स किती, मार्क्स हे अरे होतो, त्या मार्क्सचा अरे होतो आणि त्याची साईज किती आहे 3. म्हणजे 3 व्हॅल्यूज तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. म्हणजेच इथं जसं डेफिनेशन दिले, अरे इज अ सिम्पली अ नंबर ऑफ मेमरी लोकेशन्स असतात. मग इथे मार्क्स, ओके, 3 व्हॅल्यू 3 मेमरी लोकेशन्स क्रिएट करतं आणि त्या 3 मेमरी लोकेशनला तुम्ही व्हॅल्यू काय करू शकताय, स्टोअर करून ठेवू शकताय. पण त्या व्हॅल्यू सेम टाईपच्या असणार आहेत, म्हणजे त्या जे काही व्हॅल्यू द्याल त्या सगळ्या इंटिजर टाईपच्याच असणार आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, इंटिजर टाईपचे असणार आहेत. जसं इथं आउटपुटला दिसते बघा, मार्क्स सब्जेक्ट 1चे 67, नंतर 45, नंतर 54. ओके, हे मार्क्सला मार्क्सच्या आरेमध्ये त्या स्टोअर होणार आहेत. नंतर पब्लिकमध्ये व्हॉइड गेट डेटा आणि व्हॉइड टोटल मार्क्स. गेट डेटा आणि टोटल मार्क्स हे दोन्ही काय आहेत, मेंबर फंक्शन आहेत. ओके, आता क्लास इज स्टार्टेड फ्रॉम, क्लास कुठे स्टार्ट झाला आहे आता, ओके, क्लास झाला आहे स्टार्ट. ओके,
क्लास जो स्टार्ट झाला आहे इथं क्लास स्टार्ट झाला आहे बघा, 5 नंबर लाईनला ब्रॅकेट दिसतो आपल्याला, इथं क्लास स्टार्ट झाला आहे आणि क्लास संपला आहे कुठं, इथं क्लास संपला क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटला. तर क्लास स्टार्ट आणि क्लास एंड. ओके, तर हे जे दोन दिसते तुम्हाला गेट डेटा आणि टोटल मार्क्स, हे जे दोन दिसत आहेत तुम्हाला, हे दोन्हीही काय केलेत आपण, ओके, हे दोन्ही जे दिसत आहेत तुम्हाला हे दोन्हीही डिक्लेअर्ड केलेत आपण क्लासच्या आतमध्ये. क्लासच्या आतमध्ये क्लास स्टार्ट होतो इथं आणि क्लास संपतो कुठं, क्लास संपतो इथं, बरोबर आहे का. तर याच्या आतमध्ये आपण डिक्लेअर केलं आणि ते डिफाईन कुठे केले आहेत, क्लासच्या बाहेर. कुठं डिफाईन केलं ते आपण, क्लासच्या बाहेर डिफाईन केलेत, लक्षात ठेवा. ओके, तर ते कुठं डिफाईन केलं आपण, क्लासच्या इथं. ओके, क्लास संपल्यानंतर ते डिफाईन केलेत. ओके, तर ते इथं केलेत, म्हणजे लाईन नंबर 12 पासून ते क्लास क्लास स्टुडंट आहे, वाईड रिटर्न टाईप आहे आणि गेट डेटा आहे त्या फंक्शनचं नाव आहे. सो गेट डेटा इज द नेम ऑफ द फंक्शन, स्टुडंट इज द नेम ऑफ द क्लास, ओके, अँड वाईड इज द रिटर्न टाईप. सो दॅट गेट डेटा फंक्शन इज स्टार्ट ॲट 13 नंबरला तो स्टार्ट झाला आहे. त्याच्या आतमध्ये काय रोल नंबर आहे आणि रोल नंबर आपण जे एंटर करतो आहे तो एंटर करतो आहे. ओके, तर मी ॲक्च्युली सरळ जातो आता, डायरेक्ट मेनला जातो. ओके, आणि मेनपासून सुरुवात करतो. द एक्झिक्युशन दॅट स्टार्ट्स फ्रॉम मेन. ओके, so from main there is an execution that is start. Okay, so okay, student is the name of the class and stu is the object. ओके, बघा स्टुडंट हे काय आहे, क्लासचं नाव आहे आणि stu हे काय आहे, दॅट इज द नेम ऑफ द ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर ओके stu डॉट गेट डेटा, गेट डेटा ओके हा फंक्शन इवन इफ टोटल मार्क्स हा फंक्शन, हे दोन्ही फंक्शन आउटसाईड द क्लास डिफाईन केलेत. आउटसाईड द क्लास ते काय केलं दोन्ही, दॅट डिफाईन आउटसाईड द क्लास. तर stu डॉट गेट डेटा ओके म्हणजे 32 लाईन नंबर बघा, 32 लाईन नंबर. ओके, तर इथं आहे बघा 32 लाईन नंबर, ही 32 लाईन नंबर आहे, ही 32 लाईन नंबर. stu डॉट गेट डेटा इथून कंट्रोल कुठं जातो, सरळ आता इथं येतो, ह्या लाईनला येतो तो, म्हणजे 12 नंबर लाईनला तो कंट्रोल येतो, लक्षात ठेवा. ओके, तर तिथं कंट्रोल आला. ओके, आता ह्या लाईनला इथं कंट्रोल आला. ओके, इथं कंट्रोल आला आता. ओके, इथं कंट्रोल आला 12 नंबर लाईनला. आता त्याच्या आतमध्ये जातो, एंटर रोल नंबर हे प्रिंट होतं, आपल्याला आउटपुटला पण दिसतं ते एंटर रोल नंबर हे प्रिंट झालेलं, खाली आउटपुट आहे बघा. नंतर प्रिंट झाल्यानंतर रोल नंबर, तुम्ही रोल नंबर इनपुट करताय काही पण, समजा तो 8 मी दिला आहे, तर रोल नंबर हे व्हेरिएबल व्हॅल्यू काय असायला झाली, 8 व्हॅल्यू असायला झाली. नेक्स्ट फॉर. ओके, आता हे फॉर आहे बघा, इथं महत्त्वाचं आहे, फॉर लूप आहे. ओके, इथं बघा काय घडतं आता, आय इज इक्वल टू 0 हे फॉर लूप आहे. INT टाईपचं आय व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे, त्याची व्हॅल्यू सुरुवातीला 0 दिली. ओके, आता आय इज लेस दॅन साईज, आपण साईज किती दिले, साईज 3 आहे बघा, आपण जी सुरुवातीलाच दिली प्रोग्रॅममध्ये. साईज कॉन्स्टंट डिक्लेअर केली आपण, साईजची व्हॅल्यू 3. ओके, म्हणजे इथं जर पाहिलं आपण, याच्यावरती मी फोकस करतो आहे आता. ओके, तर बघा ओके इथं हे किती, हे 0 आहे, हे 0 आहे. ओके, आणि हे किती आहे, साईज किती आहे, 3 आहे. किती आहे, 3, बरोबर. आता 0 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू होते, म्हणून आय प्लस प्लस होतं, म्हणजे आय किती झालं आता 1 झालं. किती झालं आहे 1. आता आतमध्ये आलं, ब्रॅकेटच्या आतमध्ये आलं, ओपनिंग कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये आलं, एंटर मार्क्स इन अ सब्जेक्ट असं प्रिंट होतं, एंटर मार्क्स इन अ सब्जेक्ट. ओके, हे प्रिंट झालं. आता हे जे दिसतं तुम्हाला इथं, ओके, हे जे दिसतं तुम्हाला लेफ्ट शिफ्टच्या नंतर I+1, म्हणजे आपण पहिल्या सब्जेक्टचे मार्क्स एंटर करतो आहे, तर ते दिसावं यासाठी, म्हणजे तुमच्या जर आउटपुटला आपण बघितलं, ओके, आउटपुटला जर आपण पाहिलं, ओके, तर उत्तर असं येतं, उत्तर तुम्हाला मगाशी बघितलं असेल उत्तर. ओके, एंटर मार्क्स. ओके, मी थोडंसं इथं येतो बघा. ओके, ओके, इथं आलो बघा मी. ओके, मी परत एकदा वाटल्यास ते लिहितो. ओके, एंटर मार्क्स इन सब्जेक्ट 1 असं दिसते तुम्हाला आउटपुटला. तर पहा, इथं
ओके, मी परत फॉर लूप सुरुवात करतो आहे बघा. फॉर INT i इज इक्वल टू 0. ओके, हे झाल्यानंतर इथं बघा इथं 0 येतं आणि इथं लेस दॅन किती येतं 3 येतं. ओके, हे 3 येतं, हे 3 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू होते म्हणून i किती होतं, i 1 होतं. ओके, हे 1 झालं. हे 1 झाल्यानंतर एंटर मार्क्स इन सब्जेक्ट इथं आलं बघा i+1. i किती, i1 सॉरी i किती इथं पहिल्यांदा 0, इथं 0 + 1 किती 1 म्हणून एंटर मार्क्स इन सब्जेक्ट 1 असं इथे दिसतं बघा तुम्हाला. इथे जे दिसते ओके, इथं म्हणजे तुमच्या आउटपुट दिसते बघा सब्जेक्ट नंतर 1 आकडा तो इथला दिसतो. ओके, नंतर कोलन, नंतर सी इनला इथं सी इन मार्क्स ऑफ i किती, जे i 0. ओके, तर मार्क्स ऑफ 0. ओके, कारण आपण अरे डिक्लेअर केला आहे. टोटल 3 व्हॅल्यू त्याच्यामध्ये 3 व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. त्यातली पहिली व्हॅल्यू जी स्टोअर होते ती मार्क्स ऑफ 0 लावते. तुम्ही काय दिलं इथं आउटपुटला बघा 67 दिलं आहे, तर ते तिथं काय होतं स्टोअर्ड होतं. ओके, परत कंट्रोल वर जातो. परत वर गेल्यानंतर बघा ओके आयची व्हॅल्यू किती होते, आय मागाशी इन्क्रीमेंट झाला होता 1, तो आता काय होणार आहे इथं असाइन होतो. ओके, तर तो असाइन होतो बघा. इथं परत आता आय किती झाला, इथं आय 1 झाला. ओके, आय 1 लेस दॅन याची व्हॅल्यू किती आहे, साईजची 3 आहे, बरोबर आहे का. ओके, 1 लेस दॅन 3 कंडिशन झाली. आय प्लस प्लस म्हणजे आय 1 आहे, आता तो किती झाला 2 झाला, बरोबर आहे. परत आतमध्ये आलो, एंटर मार्क्स इन सब्जेक्ट, हे प्रिंट होतं आउटपुटला दिसतं तुम्हाला एंटर मार्क्स इन सब्जेक्ट. ओके, परत पुढे द्यायचा i+1. आय किती आहे, कंडिशनला जे चेक करतो तो आय लक्षात ठेवायचा. इन्क्रीमेंट झालेला आय नव्हे, तर आय 1 लेस दॅन 3 याच्यामधलं आयची किंमत 1 ही इथे घ्यायची. त्यामुळे आय 1 + 1 इथं मी इथं सांगतो तुम्हाला 1 + 1 किती 2 म्हणून आउटपुट प्रिंट झालं एंटर मार्क्स इन सब्जेक्ट 2. ओके, नंतर कोलन पुढच्या याला आला आय सी इन मार्क्स ऑफ आय किती आहे, आता जो कंडिशनला चेक करतो तो म्हणजे किती आहे 1 आहे. ओके, मार्क्स ऑफ 1ला 45 जे दिलं आहे ते मार्क्स ऑफ 1ला स्टोअर होतो. परत कंट्रोल वर जातो, फॉरला जातो. i++ मग किती झाला आहे 2 झाला आहे. आता तो परत 2 का होतो आयला असाइन होतो. तर इथं परत बघा आता आय किती झाला आहे 2 झाला आहे. साईज किती आहे ऑलरेडी 3 आहे, तशीच ती कॉन्स्टंट आहे. ओके, 2 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. i++ झाला म्हणजे आय किती झाला, आता आय 2 झाला, बरोबर. परत खाली आलं एंटर मार्क्स इन सब्जेक्ट, हे प्रिंट झालं स्क्रीनला. आता आय किती आहे, इथं आयची व्हॅल्यू किती दिली बघा इथं, म्हणजे किती वरती जी दिली बघा आयची व्हॅल्यू 2 लेस दॅन 3चे, त्यामुळे आयची व्हॅल्यू किती 2 + 1 ओके 3 झालं. तर ते तिथे 3 प्रिंट झाले बघा, एंटर मार्क्स इन सब्जेक्ट 3 कोलन डबल कोटेशनच्या आतमध्ये कोलन आहे ते प्रिंट झालं. परत खाली सी इन मार्क्स ऑफ आयची व्हॅल्यू किती कंडिशनला चेक करताना किती होती 2, तर ते 2 ओके 2 असं प्रिंट झालं. ठीक आहे, इथं मार्क्स ऑफ 2 प्रिंट झालं. म्हणजे मार्क्स ऑफ 2ला ते व्हॅल्यू जे तुम्ही द्याल किती दिलं आहे 54 दिलं आहे, तर ते मार्क्स ऑफ 2ला 54 व्हॅल्यू असाइन करतं. परत कंट्रोल वर जातो. वर गेल्यानंतर काय घडतं परत बघा. ओके, आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झालेली होती किती, ओके 2ची, ओके इथं 3 झालेली मगाची व्हॅल्यू. ओके, i++ केलेली व्हॅल्यू किती 3 झाली होती ती. ओके, तर ती व्हॅल्यू आता इथं काय होणार, आता असाइन होते. म्हणजे काय इथं 3 ओके आणि साईज किती आहे 3. ओके, 3 लेस दॅन 3 कंडिशन फॉल झाली, 3 हे 3पेक्षा लहान नाही आहे, कंडिशन फॉल झाली म्हटल्यानंतर ते फॉर लूपच्या बाहेर पडून इथं तुमचा काय होतो, इथं ते गेट डेटा जो फंक्शन आहे ओके तो काय करतो संपतो. आणि इथून कंट्रोल परत कुठं येतो, जिथून कॉल आला आहे तिथं. ओके, म्हणजे कॉल कुठून आला आहे, ओके कॉल कुठून आला आहे इथून आला आहे, गेट डेटा कुठं, ओके 32 नंबरवरून कॉल आला होता. परत आता ते कुठल्या ह्याला आलं, STU टोटल मार्क्सला आलं, 33ला आलं ते. ओके, इथून परत कंट्रोल कुठं आला तो आता TO टोटल मार्क्स म्हणजे 22 नंबर लाईनला आलं बघा. ओके, म्हणजे कंट्रोल ओके इथून कुठं आला तो आता या ठिकाणी आला आहे. त्यातलं हे व्हॉइड रिटर्न टाईप सांगतं, स्टुडंट हे क्लास नाव सांगतं, हा स्कोप ऑपरेटर आहे. ओके, आणि टोटल मार्क्स हे काय फंक्शनचं नाव आहे. ओके, हा फंक्शन स्टार्ट झाला आहे इथं, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट क्लोज झाला आहे इथं, या क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटला संपला. आता त्याच्या आतमध्ये ओपनिंग 24 लाईन नंबरला INT काय इज इक्वल टू 0, हे 0 व्हेरिएबल घेतलं आहे त्याला 0 व्हॅल्यू असाइन, सॉरी टोटल व्हेरिएबल घेतलं आहे त्याला 0 व्हॅल्यू असाइन केली. त्याच्यानंतर आतमध्ये परत फॉर लूप आहे, जसं मगाशी घडले ना सेम त्याचप्रमाणे इथे घडणार आहे. ओके, सेम घडतं बघा त्याचप्रमाणे. ओके, इथं पाहूयात आपण आता. ओके, इथं पहा आता
इथे बघा काय करतं फॉर आय. ओके, परत स्टेप बाय स्टेप आपण बघूयात काय घडतं ते. ओके, फॉर आय इज इक्वल टू 0. बरोबर, मग मी इथे 0 दिला, आयची व्हॅल्यू 0. 0 लेस दॅन साईज किती कॉन्स्टंट जी वरती आपण दिली 3. ओके, किती व्हॅल्यू होती 3 आहे व्हॅल्यू. ओके, जरासं तुम्हाला इथे लिहिताना ते हे पडते. ओके ओके, तरी समजून घ्या. हे 0 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू झाली. आय प्लस प्लस म्हणजे 0 प्लस प्लस म्हणजे किती इथं 1. बरोबर, परत खालती आला टोटल इज इक्वल टू टोटल प्लस 1. ओके, टोटल इज इक्वल टू टोटल प्लस 1. आता इथं बघितलं तर टोटल वरती जी व्हेरिएबल दिली बघा आपण, इथं दी व्हेरिएबल दिले याची व्हॅल्यू किती दिली आपण, याची व्हॅल्यू किती दिली 0. ती व्हॅल्यू इथं असं होते, इथं 0 प्लस मार्क्स ऑफ आय. ओके, आय किती आहे, आयची व्हॅल्यू किती आहे 0. वरती जे कंडिशन चेक केलं आहे आय लेस दॅन साईज, तिथे आयची व्हॅल्यू किती आहे 0. त्यामुळे इथे किती आलं 0. मार्क्स ऑफ 0ला वरती आपण बघितलं मार्क्स ऑफ 0ला व्हॅल्यू इनपुट झालेली आहे ती किती 67. तर मार्क्स ऑफ आयची व्हॅल्यू किती 67, म्हणजे मार्क्स ऑफ 0ची व्हॅल्यू 67. आणि अगोदरचं टोटल जे 0 आहे, म्हणजे हे टोटल हे 0, हे टोटल जे आहे हे 0, हे 0 आणि 67 मिळून किती होतं 67 होतं, लक्षात ठेवा. आणि हे जे 67 होतं, ओके, हे जे 67 होतं, ओके, हे 67. ओके, या टोटलला असायन होतं किती 67 या टोटलला असायन होतं. ओके, परत कंट्रोल कुठं येतो, इथून परत वरती जातो. जोपर्यंत कंडिशन चुकीची होत नाही तोपर्यंत ते परत फॉर लूपला जातं. ओके, आता परत फॉर लूपला गेल्यानंतर बघा मगाशी आयची व्हॅल्यू काय आले ते बघा. ओके, मगाशी बघा व्हॅल्यू काय झाली, आय मगाशी इन्क्रीमेंट झालं 1. ओके, तो आता इथं असाइन होणार आहे, म्हणजे इथं किती होणार बघा आता. ओके, परत पहा तुम्ही आता. ओके, इथे किती 1 लेस दॅन 3. के 1 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. आय किती होतो आता इन्क्रीमेंट होऊन 2. परत खाली आला. ओके, जे आपण कंडिशनला चेक करतो आहे ती व्हॅल्यू घ्यायची, लक्षात ठेवा. पुढं टोटल इज इक्वल टू टोटल. मग अशी टोटल किती आली होती 0 प्लस 67. ती 67 इथं असं होणार आहे टोटलला, प्लस मार्क्स ऑफ आय किती आहे आता 1. मार्क्स ऑफ 1ला व्हॅल्यू किती आहे 45. ओके, मार्क्स ऑफ 1ची व्हॅल्यू 67 प्लस 45. या दोघांची काय जी बेरीज होणार आहे, बरोबर 2 चला 1 7 4 करेन 12 102. ओके, ही काय होणार आहे ह्या टोटलला. ओके, म्हणजे टोटल जे काही बेरीज होईल ती टोटल या टोटलला या दोघांची जी काही बेरीज होईल ह्या टोटलला काय होते असाइन होते. ओके, परत कंट्रोल कुठे जातो वरती जातो फॉरला. परत कंट्रोल इथं आला वरती फॉरला. जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत ते फॉर लूपला पुढच्या स्टेटमेंटवरतीच काम करतं. हे कंडिशन फॉल झाल्यानंतर ती स्टेटमेंट ते सोडतं आणि त्याच्या पुढच्या स्टेटमेंटला काम करतं. ओके, तर इथं आलं बघा आयच्या व्हॅल्यू बघून घ्या. आय इन्क्रीमेंट झाला होता 2. आय प्लस प्लस ही व्हॅल्यू 2 आहे बघा. ओके, ही व्हॅल्यू आता ते परत काय करणार वापरणार. तर बघा आता ओके आयची व्हॅल्यू काय आहे आता. ओके, आय किती आता इन्क्रीमेंट झाला होता इथं. ओके, इथं 2 झाला होता इन्क्रीमेंट. साईज किती आहे 3. ओके, 3 लेस दॅन 2 लेस दॅन साईज 3 ही कंडिशन ट्रू आहे. आय प्लस प्लस किती झाला 3. आय प्लस प्लस 3. ओके, आता आतमध्ये आला. परत टोटल इज इक्वल टू मगाशी झालेली ती बेरीज. ओके, आणि आत्ता परत 54. ओके, ती मगाची बेरीज आणि आता मार्क्स ऑफ आय किती आहे 2. आय किती इथं 2. ओके, मार्क्स ऑफ 2ला व्हॅल्यू किती आहे 54 आहे. तर ते 54ची आणि प्लस मागाची व्हॅल्यू ही टोटल मिळून किती होते 166. हे कुणाला असं नव्हतं या टोटलला, म्हणजे या दोघांची बेरीज होऊन 166 कुणाला असं नव्हतं या टोटलला. परत कंट्रोलवर जातो कंडिशन चेक करायला. ओके, परत इथं आल्यानंतर आय इन्क्रीमेंट झाला होता किती 3. ओके, तर ते 3 इथं 3. ओके, इथं 3 लेस दॅन साईज किती 3. ही कंडिशन फॉल्स झाली म्हटल्यानंतर ते आता काय करतं इथं न येता ते डायरेक्ट कुठे येतं आता या ठिकाणी येतं सी आउटला. ओके, कारण फॉरची स्टेटमेंट कंडिशन चूक झाल्यानंतर ते इमिडिएट पहिली स्टेटमेंट सोडतं आणि बरोबर असेल तर पहिल्या स्टेटमेंटवरती काम करतं. ते स्टेटमेंट चुकीची झाल्यामुळे ते सी आउटला येतं आणि तिथे प्रिंट करतं टोटल मार्क्स. जे इथे तुम्हाला दिसतं बघा आउटपुट दिसतं बघा टोटल मार्क्स नंतर टोटल. हे जे टोटल आहे हेच कुठलं तर इथे जे तुम्हाला टोटल दिसते या ठिकाणी जे टोटल दिसते हे टोटलला किती आसान आहे 166. ते काय करतं इथं आउटपुटला दिसेल बघा तुम्हाला काय केलं त्यानं प्रिंट करते. इथं फंक्शनचा एंड झाला. ओके,
फंक्शनचा एंड झाला आणि कंट्रोल कुठे येतो परत या ठिकाणी येतो. परत कंट्रोल इथून गेला होता तो आला. त्याच्या पुढची स्टेटमेंट म्हणजे काय क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. इथं काय होतं तर प्रोग्रामचा एंड होतो.